नमस्कार मित्रांनो, रेशन कार्ड धारकांना मोठा झटका बसणार आहे। 1 नोव्हेंबरपासून रेशन कार्ड त्यांचं हे बंद होणार आहे। त्यांचं रेशन कार्डवरून नाव काढून टाकणार येणार आहे, म्हणजे त्यांचं रेशन कार्ड बंद होणार आहे। त्यांचे जे काही नवीन योजना चालू आहेत, लाडकी बहीण योजना असू द्या, गॅस सिलेंडर योजना असू द्या, किंवा पुढची नमो शेतकरी योजना असू द्या, किंवा पुढचे अजून कुठल्या जे काही योजना येणार आहेत त्या योजनांचा लाभ सुद्धा त्यांना घेता येणार नाहीये। त्यासाठी तुम्हाला एक नवीन मार्गदर्शक तत्त्वे त्यांनी जाहीर केलेले आहेत। तुम्हाला तर माहिती आहे मित्रांनो की रेशन कार्ड ही किती महत्त्वाचं आहे। आजच्या ठिकाणी रेशन कार्ड असल्याशिवाय तुम्हाला कुठल्याही योजनांचा तुम्हाला फायदा मिळत नाहीये, कारण रेशन कार्ड हे तुमच्या कुटुंबाची व्याख्या ठरवतं। हे तुम्हाला माहिती आहे कुटुंब म्हणजे काय, तर तुमच्या कुटुंबामध्ये किती लोक, आता जसं लाडकी बहीणमध्ये तुम्ही बघता की कुटुंबामध्ये 2 स्त्रियांना याचा फायदा होत होता, एक म्हणजे अविवाहित, एक म्हणजे विवाहित। असं जर तुम्हाला जर रेशन कार्ड नसेल तर तुमच्याकडे प्रूफ काय की तुमच्याकडे कुटुंब म्हणजे तुम्ही तुमच्या कुटुंबात किती स्त्रिया आहेत, मग तुम्हाला कुठल्या निकषावर ते तिथं तुम्हाला पात्र करतील। त्यासाठी रेशन कार्ड खूप महत्त्वाचं आहे। तुम्हाला काय काय महत्त्वाच्या न्यूज आहेत ते मी इथं सांगणार आहे, तर व्हिडिओ हा संपूर्ण पहा। व्हिडिओ हा अत्यंत महत्त्वाचा असणार आहे, त्यामुळे अशाच कामाच्या व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला पहिल्यांदा सबस्क्राइब करा, कारण जर तुम्ही सबस्क्राइब नाही केलं तर हे कामाचे व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचणार नाहीत आणि मग तुम्हाला याची माहिती मिळणार नाहीये। चला बघूया नेमकं आता पुढे काय याच्यामध्ये सांगितलं आहे, काय आहे। लक्षात घ्या मित्रांनो, रेशन कार्डचे नवीन रूल्स आता आलेले आहेत भारतभर। सगळ्यात भारत सरकारने म्हणजे केंद्र सरकारने या योजनेचे जे काही नवीन रूल आहेत रेशन बाबत ते तिथं दिलेले आहेत। तुम्हाला तर माहितीच आहे मित्रांनो, भारत सरकार देशातील नागरिकांसाठी अनेक कल्याणकारी योजना राबवत असतं, ज्यांचा लाभ समाजातील सर्व घटकांना विशेषतः गरजू वर्गाला होत असतो। जसे की आपण बघितलं की राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेअंतर्गत गरजू नागरिकांना अत्यंत कमी दरात रेशन दिलं जातं। एवढंच काय तर मोफत रेशन सुद्धा आपण घेतलेलं आहे। तर या योजनेचा लाभ घेण्यासाठी रेशन कार्ड असणं बंधनकारक आहे, पण सरकारने आता रेशन धारकांसाठी नवीन काही मार्गदर्शक तत्त्वे म्हणजेच काही नियम हे जारी केलेले आहेत। त्यानुसार 1 नोव्हेंबरपासून रेशन मिळण्याच्या प्रक्रियेत बदल होणार असून काही लोकांना ही जर नियम नाही पाळले तर त्यांचे रेशन मिळणे बंद होऊ शकते। लक्षात घ्या, तुमचं रेशन जे काही आहे ते मिळणं तिथं बंद होऊ शकतं, त्यामुळं हे तुम्हाला पाळणं गरजेचं आहे। आता बघा, राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेअंतर्गत सर्व रेशन धारकांसाठी ई-KYC करणं गरजेचं आहे। ई-KYC जर नाही केली तर तुमचं रेशन कार्ड हे बंद होऊ शकतं आणि मग तुम्हाला कुठल्याच योजनेचा फायदा हा मिळणार नाही। एवढंच काय तर तुमचं जे काही रेशन सुद्धा तुम्हाला मिळतं, तांदूळ, गहू, तांदूळ जे मिळतं आपलं रेशनमध्ये मोफत अन्नधान्य, हे सुद्धा तुम्हाला मिळणार नाहीये। या संदर्भात माहिती अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्रालयाने आधीच जाहीर केली होती। मात्र असे असताना देखील अजूनही रेशन कार्ड धारक असे आहेत की ज्यांनी ई-KYC पूर्ण केलं नाही। पहिली ही जी डेट होती मित्रांनो ती 30 सप्टेंबर होती, आता ही वाढवून 31 ऑक्टोबर एवढी केलेली आहे। 31 ऑक्टोबरपर्यंत ही आता अंतिम तारीख निश्चित केलेली आहे या विभागाकडनं, कुठल्या अन्न आणि सार्वजनिक वितरण विभागाकडून। ई-KYC जी काही तारीख आहे ती 31 ऑक्टोबर एवढी आता केलेली आहे। परंतु जर तुम्ही एवढं जर हलक्यात घेतलं की 31 ऑक्टोबर आहे, लांब आहे, तर लक्षात घ्या मित्रांनो, आपण असंच पुढे ढकलतो आणि मग आपण शेवटच्या तारखेपर्यंत जातो आणि आपल्याला त्या योजनांचा लाभ मिळत नाही। म्हणजेच जर एखाद्या रेशन कार्ड धारकाने 31 ऑक्टोबरपर्यंत ई-KYC प्रक्रिया पूर्ण केली नाही तर त्याला पुढच्या महिन्यात जे काही रेशन मिळणार आहे ते त्याला रेशन मिळणार नाही आणि अशा रेशन धारकांची नावेही रेशन कार्डमधून वगळण्यात येणार आहेत। हे खूप महत्त्वाचा व्हिडिओ असणार आहे, कारण रेशन कार्डला सिरियस घ्या। रेशन कार्ड हे खूप महत्त्वाचं असतं, रेशन कार्डशिवाय काही नाही। पुढे लक्षात घ्या, रेशन कार्डमध्ये तुम्ही म्हणाल की रेशन कार्डमध्ये आम्ही घरात 5 सदस्य आहोत, मग आम्ही 5 पैकी एक गेलं तर चालेल का KYCला? नाही, 5च्या 5 सदस्य तुमचे KYC साठी लागणार आहेत, कारण तुमचं कुटुंब अख्खं लागतं। रेशन कार्डचं जे काही प्रमुख आहे ते एवढं चालत नाही। तर समजा तुमच्या घरात जर 5 सदस्य असतील तर 5च्या 5 सदस्य हे तुम्हाला घेऊन त्याची ई-KYC करायची आहे। कुठे ई-KYC करायची आहे मी तुम्हाला सांगतो। आधी तुम्हाला एक महत्त्वाचं सांगतो की ई-KYC का केलं जातं। ई-KYC करण्याबाबत सगळ्यात मोठा प्रश्न असा होता की का करायचं बाबा सारखं का त्रास देता। तर लक्षात घ्या, अशा लोकांसाठी लोकांची जी काही नावे आहेत ते रेशन कार्डवर अजून आहेत, ज्यांचं लक्षात घ्या कोणाच्या घरात मुलगी असते ती आपलं लग्न करून दुसऱ्याच्या घरी जाते, तर तिथं त्या मुलीचं नाव अजून आपल्याच रेशन कार्डमध्ये असतं, तर तिचं नाव काढून त्यांच्या नवीन फॅमिलीमध्ये तिचं नाव जोडायचं असेल तर अशा प्रक्रिया असतात। किंवा काही जणांचं कसं असतं, घरामध्ये काही लोक मृत झालेले असतात तर त्यांचं नाव काढून काही जन्मलेले असतात तर त्यांचं नाव ॲड करायचं असतं। असे काही वेगवेगळ्या हे असतात, रूल्स असतात, त्यामुळे तिथं ते KYC गरजेचं असतं। कारण
जे या योजनेसाठी पात्र नाहीत किंवा ज्यांना मोफत रेशनची गरज नाही त्यांना रेशन कार्डवरून अजूनही मोफत रेशन मिळत आहे. असे सरकारकडून मिळणाऱ्या मोफत रेशनचा लाभ घेऊन त्यांना स्वस्त दरात मिळालेले अन्नधान्य हे ज्यादा किमतीत विकत आहेत. लक्षात घ्या, असे काही लोक आहेत ज्यांना या स्कीमची गरज नाही आहे. खरं तर त्यांची आता परिस्थिती सुधारलेली आहे, तरी पण हे पिवळं रेशन कार्डवरती रेशन घेत आहेत. आणि जे काही खरंच गरजू व्यक्ती आहेत त्यांना जी काही गरज होती ती त्यांची भागत नाही. मग हे लोक ब्लॅकनं म्हणा किंवा आपण म्हणतोच की काळ्या बाजारात जाऊन हे धान्य विकतात आणि तिथून पैसे कमवतात. मग अशासाठीच सरकारनं ही योजना राबवलेली आहे की KYC करून घ्या. ही KYC केलं तर अशा लोकांना आळा बसेल आणि जे काही रेशन दुकानदार आहेत त्यांना पण इथं त्यांचे जे काही आहे ते त्यांना माल विकता येणार आहे. पुढचं म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं लक्षात घ्या, रेशन कार्डची काय KYC आहे ते कुठं करायची आहे ते मी तुम्हाला व्यवस्थित सांगत आहे. व्हिडिओ निवडता आणि शेवटपर्यंत बघा. KYC जी करायची आहे रेशन कार्डची ती करायची आहे रेशन दुकानामध्ये. लक्षात घ्या, रेशन दुकानामध्ये तुम्हाला तुमची KYC करायची आहे. तुम्ही जिथं रेशन घ्यायला जाता, महिन्याला तुम्ही रेशन घ्यायला जाता, तिथं जाऊन तुम्ही त्यांना म्हणायचं आहे की आमचं KYC करायचं आहे. 31 ऑक्टोबर ही लास्ट तारीख दिलेली आहे. तर 31 ऑक्टोबरच्या आत तुम्हाला रेशन दुकानात जाऊन तुमचं KYC करायचं आहे. रेशन दुकानदाराकडे त्यांची मशीन असते, त्या मशीनद्वारे तुमचे ते KYC केले जाते. जाताना तुम्हाला काही महत्त्वाचे डॉक्युमेंट्स घेऊन जायचे आहेत, जसं की आधार कार्ड, तुमचं रेशन कार्ड आणि तुमचा फोटो. हे असे 3 डॉक्युमेंट्स प्रत्येकाचे घेऊन जायचे आहेत. घरात सदस्य समजा 5 असतील तर 5 सदस्यांचं हे प्रत्येकी डॉक्युमेंट्स घेऊन जायचं आहे. कोणीही डॉक्युमेंट्सला हे करू नका, प्रत्येकाचं डॉक्युमेंट्स तिथं असणं गरजेचं आहे. एवढं डॉक्युमेंट झाल्यानंतर ते प्रत्येकाचं थंबनेल असू द्या, तुमचं डोळे असू द्या, याचं फिंगरप्रिंट असते, हे स्कॅन करून सगळं KYC केलं जातं. आणि KYC केल्यानंतर मगच तुमचं तिथं तुमचं रेशन कार्ड जे आहे ते ॲक्टिव्ह दिसणार आहे. आता हे जर तुम्हाला चेक करायचं असेल तर तुम्हाला माहिती आहे की काय करायचं आहे, तर मेरा रेशन कार्ड 2.0 हे नावाचं ॲप्लिकेशन आहे. त्या ॲप्लिकेशनवर जायचं आणि लॉग इन करायचं. लॉग इन केल्यानंतर तुम्हाला तुमच्या घरातले किती सदस्य तुमच्या रेशन कार्डवरती आहेत, तुमचं रेशन कार्ड पूर्ण डिटेल तुम्हाला तिथं पाहायला मिळतं. एवढंच काय, तर तुमच्या घरातल्या रेशन कार्ड सदस्यांची KYC झालेली आहे का हे सुद्धा तिथं समजतं. जर KYC झालेले असेल तर येस म्हणून येतं आणि KYC जर झालेली नसेल तर तिथं नॉट व्हेरीफाईड असं येतं. नॉट व्हेरीफाईड म्हणजेच की त्यांची KYC झालेली नाही आहे, त्यांना KYC करणं गरजेचं आहे. लक्षात घ्या, हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आहे. जर तुम्हाला पुढच्या योजनांचा लाभ घ्यायचा असेल तर रेशन कार्डची KYC करणं अत्यंत गरजेचं आहे. कारण आपल्याला माहिती आहे मित्रांनो, आता मोफत गॅस सिलेंडर योजनासुद्धा चालू आहे. त्याच्यामध्ये सुद्धा रेशन कार्डवरतीच सगळं खेळ आहे. रेशन कार्ड जर तुमचं नसेल तर तुम्हाला या योजनेचा लाभ हा मिळणार नाही आहे. लाडकी बहीण योजना असू द्या किंवा तुमचे PM उज्ज्वला गॅस योजना असू द्या, पुढची आपली नमो शेतकरी योजना असू द्या किंवा अजून प्रधानमंत्री किसान योजना असू द्या, ह्या सगळ्या गोष्टींसाठी रेशन कार्ड अत्यंत महत्त्वाचं आहे. आता तुम्हाला जे काही प्रश्न असतील ते तुम्ही कमेंट्स बॉक्समध्ये नक्की लिहा. मी त्या प्रश्नांचं उत्तर लवकरात लवकर देण्याचा प्रयत्न करेन. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.